मस्ती आली आहे भाजपाला, आता त्यांची मस्तीच उतरवतो, मस्ती जिरवतो. काही दिवसांनी आता एकनाथ शिंदे आणि हे अजित पवार आहेत ना, यांची ही अवस्था अशीच होते की नाही बघा. मित्रहो नमस्कार. वापरा आणि फेकून द्या म्हणजे यूज अँड थ्रो भाजपाचा एकमेव कार्यक्रम. अनेक पक्षांना आलेला हाच अनुभव आहे ना. अहो महाराष्ट्रातही बघा, अहो औषधापुरती कुठं ही भाजपा नव्हती कधी काळी. एकमेव आवाज होता तो फक्त आणि फक्त शिवसेना आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. बाळासाहेबांच्या पुढे झुकल्याशिवाय महाराष्ट्रात निभाव लागत नाही हे ओळखून भारतीय जनता पक्षानं शिवसेनेची दोस्ती केली. शिवसेनेच्या आधाराने पाय पसरले, पंख विस्तारले आणि पायात बळ आलं की त्याच पायांनी शिवसेनेला ठोकरलं, पोखरलं आणि बाळासाहेबांची शिवसेना पुरती संपवून टाकण्याचं पाप सुद्धा या भाजपानं केलं. अहो सगळं काही निर्ढावल्यासारखं हो, काही वाटलं नाही. उपकार परोपकार कशाचं काही नाही हो, नैतिकता कुठंच नाही. देशातल्या आणि अन्य राज्यातही हाच पराक्रम केला आहे ना हो या भारतीय जनता पक्षानं. अहो बाहेरचं कशाला. काही दिवसांनी आता एकनाथ शिंदे आणि हे अजित पवार आहेत ना, यांची ही अवस्था अशीच होते की नाही बघा. भाजपचा एक मित्र पक्ष आता सावध झाला आहे. लोकसभेला नव्हे, आता विधानसभेच्या वेळेला. अहो पण काय उपयोग, सावध व्हायलाही उशीर केला ना आता खूप. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर नेहमी बघा महायुतीचे गोडवे गात होते, भाजपाला मिठी मारत होते आणि फडणवीस यांच्यावर स्तुती सुमनं उधळताना ते अजिबात थकत नव्हते. तेच महादेव जानकर आता म्हणतायत मस्ती आली आहे भाजपाला, आता त्यांची मस्तीच उतरवतो, मस्ती जिरवतो. मित्रपक्षाला जवळ घ्यायचं आणि काम झालं की त्यांना संपवून टाकायचं, असला उद्योग भाजपा सातत्यानं करीत असतो. विरोधक हेच आरोप सातत्यानं करीत आलेला आहे ना भाजपावर. तरीही भारतीय जनता पक्षाचे गोडवे गाणारे महादेव जानकर आता भाजपाची मस्ती जिरवायला निघालेले आहेत. भाजपाची दगाबाजी आता त्यांच्याही लक्षात आलेली दिसते, म्हणून तर आता त्यांची भाषा बदललेली असावी. महादेव जानकर हे राजकारणात असले तरी ते तसे पाहिलं ना तसे साधे सरळ व्यक्तिमत्व आहे. भाजपाचे राजकारण कळण्याच्याही पलीकडचे ते आहेत. लोकसभेला भाजपाचे सहकारी असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे आता भाजपावर पुरेपूर संतापलेले आहेत, खवळलेले आहेत, चिडलेले आहेत. महादेव जानकर आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवत आहेत. भाजपावाल्याची मस्ती जिरवतो, आता काळजीच करू नका असं आव्हानच आता जानकर यांनी दिलेलं आहे. ते म्हणतात भाजपाची मस्ती वाढली आहे. भारतीय जनता पक्षानं शिवसेनेची, राष्ट्रवादीची 2 शकलं केली. आम्ही काय केलं होतं, आमचे 2 आमदार पळवले, आमच्या पक्षाकडून ते निवडून आले होते, येत होते. आता या भाजपावाल्याची मस्ती उतरवतो, तुम्ही काळजीच करू नका. भाजपाचे 2 आमदार पळवले त्यामुळं त्यांचा एवढा तिळपापड झाला आहे. मग बघा शरद पवार, उद्धव ठाकरे यांचं तर काय हो, त्यांचे पक्ष देखील पळवले, नेते देखील पळवले. त्यानं तर आता काय वाटत असेल याचा कधीतरी विचार करावा. महादेव जानकर यांनी पंढरपूरमध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आल्यानंतर पत्रकाराशी बोलताना देखील भारतीय जनता पक्षावर राग व्यक्त केला. जानकर काय म्हणाले बघा, सत्तेच्या जोरावर भाजपाने पक्ष फोडले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे पक्ष आणि चिन्हही पळवलं. लोकांचा भाजपावरील राग हा या विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येईल आणि भाजपाचा पाडा होईल. कालचे मित्र बघा, आजची भाषा बघा. महादेव जानकर हे लोकसभेला महायुतीत होते, म्हणजे महायुतीसोबतच होते. परभणी मतदारसंघातून त्यांनी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय जाधव यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहून माढ्यातून निवडणूक लढवली असती ना, तर बघा आज महादेव जानकर हे खासदार बनले गेले असते, ते दिल्लीला पोहोचले असते. भाजपच्या मोहात अडकले, फसले आणि आता
भाजपची मस्ती जिरवायची आहे म्हणतायत. महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये 40 जागांची मागणी केली होती, मात्र महायुतीमधून त्यांना कोणताही प्रतिसादच मिळाला नाही हो. जानकर इशारे देत राहिले, पण भाजपाने त्यांना साधी किंमतही दिली नाही, साधीशी दखलही घेतली नाही. अहो, जेव्हा गरज असायची तेव्हा हीच भाजप जानकर यांच्या पुढं मागं करीत होती, पुढं मागं. आता मात्र गरज वाटली नाही आणि सरळ सरळ कोलून लावलं. त्यामुळं महायुतीमधून बाहेर पडत महादेव जानकर यांनी जवळपास 65 उमेदवारांची यादी घोषित केलीच केली आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा देखील त्यांनी करून टाकली. महादेव जानकर यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल कुल यांना उद्देशूनही तुमने मुझे एक धोका दिया है, मैं तुम्हें 100 धोके दूंगा असं म्हटलं होतं. यावरून बघा महादेव जानकर यांच्या मनात किती आग असेल, किती खदखद असेल याचा सहजपणे अंदाज येतो. काही असो, पण भारतीय जनता पक्षाने आणखी एका मित्राला दगा दिलेला आहे. दगाबाज म्हणून भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करून घेतलेला आहे. काय तुम्हाला काय वाटतं? आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.